स्वागतम. खरोखरच या डोंबिवली शहरामध्ये, मुंबईच्या या डोंबिवली शहरामध्ये कार्यक्रम करत असताना या ठिकाणी डोंबिवली शहर हे एक सांस्कृतिक, शैक्षणिक, त्याचप्रमाणे लोककला जपणारा, कोकणची लोककला जपणारे या ठिकाणी शाहीर वर्ग, प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं या ठिकाणी कार्यक्रम करत असताना कुठल्याही समाजाच्या किंवा कुठल्याही स्त्रियांच्या, लेडीज वर्गाच्या, पुरुषांच्या भावना दुखावणार नाही याची नोंद घेऊन आजचा कार्यक्रम जास्तीत जास्त सोज्वळ आणि लोकांना रुचेल, पटेल अशा पद्धतीने करणार आहे. सुरुवातीला सांगतो की आज आमचे प्रतिस्पर्धी आदरणीय, खरोखरच ज्यांचं नाव आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकास लाभोरे, खरोखरच शैक्षणिक क्षेत्रात असो किंवा सामाजिक क्षेत्रात असो आणि या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विकास लाभोरे यांचं नाव अग्रेसर आहे. तेव्हा आज आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आहेत, त्यांना देखील शाहीर महाराचा मुद्दा करतो. या मंडळाने आम्हाला आमची कला सादर करण्याची बहुमूल्य संधी प्राप्त करून दिली, त्यांना वंदन करतो. या ठिकाणी आदरणीय मान्यवर बसले आहेत, त्यांनाही छोट्याशा शाहिराचा, शाहिरी मानाचा मुद्दा करतो आणि माझा कार्यक्रम सुरुवात करतो. दोन्ही कलावंतांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. बघा, माझ्या गुरुजनांना माझे पहिले वंदन. माझ्या हृदयात स्मरितो सुरुवात करण्याआधी रसिकन हो तुम्हाला पहिला प्रणाम करतो. बघा, आदरणीय सन्माननीय या ठिकाणी सुधाकर भटकर माऊली यांचं आगमन झालेलं आहे. खरोखरच धन्यवाद माऊली, तुम्ही या ठिकाणी आला, मंडळ आपला आभारी आहे. म्हणून काय म्हणायचं आहे,
जर त्या राष्ट्रद्रोहाने अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता, जर त्या राष्ट्रद्रोहाने अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता, तर मराठा वाढून पेटून उठला नसता. शिवाची तलवार वळणात चमकली नसती. या भारतात आम्हाला महाराष्ट्र कदापि दिसला नसता. प्रतिस्पर्धी शाहीर डबलवारीचं सामना म्हटलं रोग प्रत्यारोप आले. सुरुवातीला स्तवन सादर करतोय दक्ष सावंत. काय म्हणायचं बघा.
असं तुमचं प्रेम, तुमची ना माझी या कलाकाराची एक साथ आजन्म जन्म जन्म नाही हीच या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। या ठिकाणी पोस्ट सन्माननीय रवींद्र मडकर साहेब नमन लोककला संस्था अध्यक्ष यांना विनंती करत आहे की आपण मुंबईच्या ठिकाणी कार्यक्रम करायचं माहिती की वेळेच्या अभावी शॉर्टकट मध्ये कार्यक्रम करण्याचा असतो। त्या अनुषंगाने अमोल दादा नमस्कार, या ठिकाणी कार्यक्रम करतोय बघा। आता 20 तारखेला गणपती येणार आहे, बरोबर की नाही? गणेश चतुर्थी जवळ येते 27 आहे लक्षात बुवा, काहीतरी बुवाला मान्य नाही घ्यायला एक सत्कार आहे बुवा, काहीतरी लिहून घ्या गेला बुवा, तुम्हाला एक पॉईंट दिलाय लक्षात घ्या। आता बुवा एक म्हणतील फुलं ऋषी बुवा फुलं, फुलं ऋषी बुवा फुलं आणि दामोरे बुवाचं कालं कालं फुलं, हा गिरची लावून देतो गिरची, हा दामोरे सोडणार नाही तुला, हा बघा काय म्हणायचंय बुवा। या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग आलेला आहे, खचाखच भरलेला आहे की नाही? आणि आपल्या बाडीमध्ये तिचाच भोंगड पाहिजे, हा असो गड घालून बुवा। बघा आता काय झालंय बघा, गावच्या ठिकाणी आपण गणेश उत्सवाला जातो, प्रत्येकाने पाणी घेऊन ठेवले की नाही गणपती काढायला? गणपतीच्या मूर्त्या कारखान्यामध्ये साकारत आहे, बरोबर की नाही? गणपती मंडळाचं काम चालू आहे, आपल्या घरी काय काय ठिकाणी डेकोरेशनचं काम चालू असेल, म्हणजे एकंदरीत आपण जुन्या पद्धतीने वारुळ बनवायचं, काय नवीन नवीन डिझाईन वगैरे, बरोबर की नाही? ती कामं चालू आहे गावची। तेव्हा हो एक अतिशय सुंदर आणि आगळा वेगळा, जसं तुम्ही नवीन नवीन विषय घेऊन येता तर मी आज प्रयत्न करतोय बघा, नवीन विषय घेऊन येतोय, काय म्हणायचं बघा।
तुझ्या येण्याची आस भक्तांच्या मनी ही जागली कधी डोळे भरून मी पाहिन देवा तुझी दिपक हा वा गीत कसं घेतो बघा अरे चल चल दादा रे चल गणपती साधू घरामध्ये कितीही भांडण कंट असले तरी सुद्धा एक छोटा भाऊ मोठ्या भावाला काय म्हणतोय बघा दादा गणपतीचे सणासुदीचे दिवस आता आपण जवळ येत आहेत तेव्हा हेवे नवे आपण बाजूला ठेवून आपला गणपती आणूया त्याची तयारी करूया सांगायला जाऊया चित्र कुठलं ठेवूया बरोबर की नाही पूर्वीच्या काळी काय असायचं गरुडावरचा गणपती बाहुली गणपती आहे की नाही शेषनागावरचा गणपती असे प्रकार असायचे तेव्हा छोटा भाऊ म्हणतोय दादा आपण पाठ करूया गणपती सांगूया तयारी करूया चला काय म्हणतो बघा अरे चल चल दादा रे चल गणपती सांगू घेवदावल कोतरे माझा शिवाडू पाहू मूर्ती गणाची त्या सगुण रूपाची वर्षाने येणारा बाप्पा गणाची वर्षाने येणारा बाप्पा गणाची माझं मकर सजतय पाठ देऊन ठेवलाय माझं मकर सजतय पाठ देऊन ठेवलाय रे 1 2 3 4
साधू रे वचन पुन्हा तुकाला कधी दूर साधू रे ओटन चालो नकले लागल जपून देऊ वाढवला ती परंपरा पुढे चालवू पाहुमूर्ती गणाची या सगुण रूपाची पाहुमूर्ती गणाची या सगुण रूपाची वर्षा रे रामप्पा गणाची वर्षा रे रामप्पा गणाची पाठ देऊन ठेवलाय स्वागतम बरोबरच या ठिकाणी आम्हाला या कार्यक्रमासाठी जे मोलाचं योगदान केलेलं आहे आदरणीय सन्माननीय आमच्या गणपतीमुळे गावचे आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील अनिल गराटे साहेब हुआ यांनी यांना शाही महासमुद्रा त्याचप्रमाणे आमचे आदरणीय सन्माननीय माझा छोटा भाऊ सुशांत गराटे यांचं या ठिकाणी स्वागत आहे। त्याचप्रमाणे अन्य मान्यवर या ठिकाणी आले असतील नकळत काय राहिले असतील सगळ्यांना शाही महासमुद्रा करतो आणि सुरुवात करतो। सगळ्या बुवा सगळ्यांची अपेक्षा आहे सुरुवात जोरात करायची। आता चुकलं तुळशी बुवा चुकलं आता करायचं का त्याला तुळशी बुवा चुकलं कुलं तुळशी वाट फुलं काय करायचं तुळशी बुवा काय करू शकतो माहिती ना माहिती आहे की नाही आपल्याला हे करा तुळशी बुवा काय पण करू शकतो बरोबर की नाही सगळ्यांना माहिती आहे पंचकृषी होत जर आमचा सामान आहे विसर्जन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तिथे झाली बरोबर ना का चुकलोय त्यांना म्हणजे फुलं पटायचं नाव आहे लोक आहे करायचं असो तेव्हा कोलेवाडीला भारी आहे आज काय गोवा बोलले नाही बोलले तरी पण तुला सोडणार हा विषय आपल्यालाच विषय बा तेव्हा या सगळ्यांनी कोलेवाडीला भरपूर कोले आहेत तिकडे असो
काय गुन्हा सानवाजी सोडू नको कधी हे माझ्या मन मोहना प्रीत तुझी ना माझी प्रीत तुझी ना माझी या दुनियेला कधी कळलीच ना तुझ्या सप्त सुराच्या वासुने रंगली साडी गोकुळ नगरिका राधा कृष्णाचा प्रेम हे अतूट नातं आहे. आपण कितीही शिंदोडे उडवले किंवा किती बोलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा राधा कृष्ण हे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. तेव्हा त्यांचं नाव हे अजरामर झालेलं आहे. मग काय म्हणायचं बघा की राधा काय म्हणते हुआ भैया ये काय बोलू नका हा म्हणजे वो हिंदी गाणी बोलतो भैया नाही काय मराठी हा स्पेशालिटी आहे आपली एवढं म्हणतो हिंदी गाणी. आदरणीय सन्माननीय नमन लोककला संस्था अध्यक्ष सन्माननीय रवींद्र भटकर साहेब यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी आणि आमच्या गोड आवाजासाठी 500 रुपयाचा पाचशे केलेला आहे. बक्षिसाचा आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. क्योंकि इतना प्यार तो करते हैं हम क्या जानोगे हमारी सनम या राधेला काला तुझी ओढला डोळ्यात काय पाणी असा पाहू नको माझी साथ माझी यातना उन्हाची दूर जाऊ नको या राधेला काना तुझी ओढला नको. 1 2 3 स्टार्ट.
तुझ्या आठवणी होती बापाची भेटूया पुण्यावरी तुझ्या विनीत आहे मुकुंदा तुझा विनीत आहे मुकुंदा बसतो बाकी सागे काळजाची यात नाया विरहाची बाकी सागे काळजाची यात नाया विरहाची स्वागतम या ठिकाणी प्रश्नवत येतो बघा. प्रतिस्पर्धी शाहीर जवळजवळ 8-10 वर्ष रत्नागिरीला आमदार मुंबईमध्ये आमचा हा सवाल असतोय. अत्यंत दिग्गज शाहीर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना माहिती आहे जोशीबाचा प्रश्न या ठिकाणी यादच आहे. आमचा प्रश्न बुवा तुमचा आमचा सामना 2-3 वर्षामध्ये बरेच झालेला आहे. तुम्ही देण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे बुवा, परंतु आम्हाला आमच्या शास्त्राला अनुसरून बुवा तुम्ही दिलेली उत्तर आम्हाला पटलेली नाही आहे. म्हणून तोच आमचा प्रश्न तुमच्यावरती आहे. आज तुम्ही त्याचं उत्तर द्या अशी अपेक्षा बाळगतोय. जमलं तर बघा प्रतिस्पर्ध्याला देखील सुरुवात आम्ही विषय दिलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतोय बघा. या विश्वामध्ये असे एक मंदिर आहे की त्या मंदिरातील मूर्तीला हात व पाय नाही, शिवाय आजूबाजूच्या परिसरातील झाडांची सावली त्या मूर्तीवर पडत नाही. असे हे मंदिर कोणत्या देशातील राज्यामध्ये आहे त्या देशाचे राज्याचे व देवाचे नाव काय. त्याचप्रमाणे त्याची रचना ग्रंथामध्ये केव्हा व कशी केली गेली व उत्तर शास्त्र आधार द्यायचं आहे आणि शनी शिंगणापूर हे उत्तर सोडून द्यायचं आहे. एक सगळ्यांना सांगू इच्छितो, जर या प्रश्नाचं उत्तर या कदाचित येत्या वर्षाला उपस्थित मंडळींनी कुणी दिलं तरी चालेल. आम्ही यांचा शाळा श्रीपद देऊन सत्कार करू एवढंच करतो आणि पुढे वळतो. शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव डोंबिवली आज या मंडळाला या ठिकाणी आमची वेळीवाकडी कला आयोजित करण्यासाठी बोलवलेलं आहे. तेव्हा या मंडळाचं खूप मोठं योगदान आहे शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक. खरोखरच म्हणायला गेलं तर हे मंडळ कोकण किनारपट्टी सगळ्या आजूबाजूच्या गावातील मंडळींनी एकत्र येऊन मुंबईमध्ये आपल्या लोककलेला टिकवण्यासाठी काहीतरी करावं ही जिद्द पकडून हे मंडळ स्थापन केलंय. तेव्हा या मंडळाला
अजून भरभरून शुभेच्छा देतो आणि या मंडळावरून एक छोटस गाणं लिहिलंय आपल्या समोर सादर करतो बघा. हे शक्ती तुझ्याचा सामना आज ते रंगत आहे. हे शक्ती तुझ्याचा सामना आज ते रंगत आहे. नावर कुवारा नावाची नावाई उभेत आहे. केवढ्याला सर्वर सिंगन आपला सामना पाहणार आहे. आता कोण हरणार कोण जाणार हे रसिकन ठरवणार आहे. केलोककलेची परंपरा शिवमुद्रा प्रतिष्ठान जोपासत आहे. आणि म्हणून शाहीर जोशी यांचा तुमच्या कार्याला सलाम आहे. जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला भीमावडीला बोले राबू राबू बाईला. का म्हणतो बघा शिवमुद्रा प्रतिष्ठान या जागा डोंबिवलीला. शिवमुद्रा प्रतिष्ठान या जागा डोंबिवलीला. लोककलेची परंपरा जोपासती हे मुंबईला. लोककलेची परंपरा जोपासती हे मुंबईला. 1 2 3 4 प्रतिष्ठा
स्वागतम आदरणीय सन्माननीय आमचे खास लाडके मित्र आम्हाला वेळोवेळी उपयोगी पडणारे स्वप्नील दर्पे गाव सळवले यांच्याकडून 201 रुपयाचा प्राप्ती केलेला आहे. बक्षिसाचे आशीर्वाद आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वाजवले मस्त गाणं वाजव चांगलं. हा स्वागत या ठिकाणी स्वराज मित्रमंडळ भक्तेवाडी प्रमोद भक्ते प्रकाश भक्ते यांच्याकडून 201 रुपयाचा पुरस्कार आहे. बक्षिसाचे समेश्वर नाथ मंडळ कोटकुशमणे आम्हाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक सांगू इच्छितो रसिक हो, तुम्ही खूप दूरवरून आलेला आहात तेव्हा या कार्यक्रमाची मजा लुटूनच जायचंय. हा शेवटच्या बाळा दोघांच्या गवळून जा मनोरंजन तुमचं नक्की करणार हा शब्द देतो तुम्हाला आणि या ठिकाणी आमची पहिली वारी चालू होतो.